सध्या असा जमाना आहे, आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारच्या गल्लीतल्या बाया बोलायचं बंद होता. तो आयुष्यभर जावेच्या लेकराला जीव लावा आणि एकदा तिच्या पोराचा डबा तुम्ही बनवू देऊ नका. गावभर केलंय तिनं, कोंबडीवर घालते जावाला शिव्यान. हे कलियुग आहे. एखाद्या माणसाकरता तुम्ही 100 वेळेला चांगलं वागा आणि एकदा तुमच्याकडून छोटी चूक होऊ द्या, लोक तेवढं ध्यानात ठेवतात. लोकाले डांबरी केलेलं दिसत नाही, त्याच्यावर पडलेले खड्डे मात्र लगे दिसतात. एखाद्या माणसाच्या मदतीला 100 वेळेला पडा आणि एकदा त्याच्या मदतीला पडू नका. लोक काय ध्यानात ठेवतील? कलियुगात सध्या माझं कोण कुणाला म्हणत नाही. तुम्हाला वाटलं काय सहज कोण कुणाला ऍक्सेप्ट करतं माझं म्हणतं? माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. हे कलियुग आहे. सध्या आपण ज्यांना पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करत. कबूतर हवेतून उडत होतं, ऐका बरं कबुतरांनो, आणि 2 उंदराची पिल्ल बुडत होती. दया आली हो कबुतराला. हरिभक्त परायण होता कबूतर. खाली आला आणि 2 उंदराची पिल्ल चोचीत पकडली, आपल्या घरट्यात नेली. कुणी? अरे बोला ना कबुतरांनो. पंख फडकवले आणि स्वतःच्या पंखाची ऊब कबुतरांना दिली, त्या उंदराच्या पिलांना दिली. 15 मिनिटानं कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्यांना ऊब दिली त्या उंदराच्या पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला. काय केलं? पंखच कुरतरून टाकले. अशी बरीच उंदराची पिल्ल कबुतरांनो तुमच्या अवतीभोवती फिरतात. सावधान. तुम्ही आणलं त्याला सप्त्याला आणि त्यानं सप्ताच काढून घेतला. हो ऐकताय ना? तुम्ही नेलं त्याला कीर्तनाला, तिथं तो राजाच झाला. उंदराची पिल्ल जवळ करण्यात मजा नाही. माझं कोण कुणाला म्हणेल? आपण एखाद्या माणसावर प्रेम करावं, माया करावी आणि त्यानं त्याचं बसल्यान बसल्यावर आपला पत्ता कट करून टाकावा. अशा कलियुगात तुकोबराय म्हणतात, ते माझे सोय रे सांगा ती जीवलग. कोण कुणाला जीवलग म्हणतं? कोण कुणाला भाऊ म्हणतं? एक सल्ला देतो कीर्तनात. जी माणसं आवर्जून तुम्हाला फोन करतात, जी माणसं आवर्जून तुमची आठवण काढतात, जी माणसं आवर्जून तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हाला माझं म्हणतात, त्या माणसांसाठी तुम्ही थोडा वेळ काढला पाहिजे. अशी माणसं जपा. काही वर्षानंतर ज्यांच्या हृदयात आपली जागा आहे ती माणसं या दुनियेत नसतील. फक्त त्यांचा मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असेल पण फोन करणारा माणूस नसेल. आपल्याला एखादा माझं म्हणत असेल ना तर त्याला जपा. अण्णा मला माझं म्हणतात, केतन भैया मला माझा म्हणतो. आम्ही भाग्यवान आहोत ताई, आम्हाला माझं म्हणणारी माणसं ईश्वरानं दिली. माझं कोण कुणाला म्हणेल? अमोल दादा मला माझं म्हणतात. सज्जन आणि सोयरे हे समीकरण फार अवघड आहे. सोयरे कळतं ना? काही सज्जन असतात तो सोयरे नसतात. चिंता नाही का बरं? काही सोयरे असतात सज्जन नसतात, काही सज्जनही नसतात सोयरे नसतात. पण काही सज्जन सुद्धा सोयरे सुद्धा. विग्रह ऐका, ऐकणारी माणसं आहे तुम्ही. काही सज्जनही नाहीत आणि सोयरेही नाहीत. आम्ही आज कीर्तनाला येताना तिकडे वेळापूरच्या पलीकडून येत होतो तेव्हा रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मनुष्य सखूबाईची आराधना करत पडला होता. तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद. आम्ही थांबलो नाही. का थांबलो नाही? ज्या अर्थी ते पिऊन पडलं त्या अर्थी ते सज्जन आहे का हो बोला? आणि ज्या अर्थी आम्ही थांबलो नाही त्या अर्थी तो आमचा सोयरा जीवलग काय का सांगा? सज्जन पण नाही आणि सोयराही नाही. प्रकार 2 लक्षात ठेवा. काही जण सज्जन राहतात पण ते सोयरे नसतात, म्हणजे नातेवाईक नसतात. आता रामेश्वर महाराज किती सुंदर मृदंग वाजवतात. सज्जन आहे का नाही बिचारा? असं वाटतं तो माझा मेहुणा असावा, मी त्याला दाजी म्हणावं, त्यानं मला भाऊजी म्हणावं. एवढा सज्जन पोरगा कुणाला मेहुणा म्हणून नको वाटेल? अरे होय तरी म्हणा, त्याचं झालंय आता. राहिलं का अजून? झालं, त्याचंही झालं, माझंही झालं. सज्जन असून उपयोग नाही, सोयरा नाही ना. प्रकार 3 काही जण सोयरे राहतात पण ते सज्जन नसतात. सहज विषय निघतो.
सखाराम पाटील तुमचा कोण हो? त्याचं काय झालं? तुमचा मेवनाय म्हणतो, गाठ कुठं पडली सांगा. अहो लय जीवलग नाते वाटतं तुमचं, दररोज एकमेकाला फोन, गाठ कुठं पडली सांगा. अहो दररोज बसा उठायला एकत्र, अहो गाठ कुठं पडली सांगा. बायकोचं भाव आहे म्हणे, गाठ कुठं पडली सांगा ना म्हणे, बिअर बारच्या बाहेर. मग त्याचा आणि आमचा काडीचा संबंध नाही. 3 पिढ्याचं वाकडे, आम्ही त्याच्या थोबाडाकडे बघत नाही. सोयरा असून काय जाळायचा? सज्जन नाही ना. प्रकार 4, पाहता अवगुण मिळे सीना, हे पाहता अवगुण मिळे सीना. एक अवगुण शोधण्याचा प्रयत्न करा. अशी माणसं आहेत हो. आजही 10 माणसात 2 माणसं चांगले आहेत. कुठली कुठली सांगू का? एक म्हणजे तुम्ही, दुसरा म्हणजे मी. ऐकताय ना? जी माणसं विठ्ठलाचे पाय आळवतात, धरतात, ती माणसं साधूला आवडतात. साधूच्या आवडीचे व्हा. हे जग आज आपल्यावर प्रेम करेल, उद्या आपल्यावर प्रेम करेल, इथं शंका आहे. नवीन नात्याला जेवढी किंमत आहे ना, तेवढी किंमत जुन्या नात्याला देत नाहीत माणसं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला नातं कळतं ना? मग उत्तर द्या मला. तुमचं लेकरू तुमच्या आजोळाला जास्त जातं का त्याच्या आजोळाला जास्त त्याला जायला आवडतं सांगा? अरे तुम्हाला आजोळ असेल ना, आजोळ म्हणजे आईचं माहेर. तुमच्या मामाच्या गावी तुमचं लेकरू जातं का त्याच्या मामाच्या गावी जास्त जातं? हा, जाऊ दे, हे जरा कठीण वाटतं, सोपं करतो आता. खरं सांगा, खरं खरं सांगा, तुम्ही तुमच्या मामाच्या घरी जास्त जाता का तुमच्या पोराच्या मामाच्या घरी जास्त जाता? हा, पोराचा मामा जेवढा आवडतो तेवढा आपला मामा आवडे ना का? मेव नाही तू. नवीन नातं जितकं धरलं जातं तितकं काय जुनं नातं धरलं जाईल. पण साधूवर प्रेम केलेलं कधी वायाला जात नाही. म्हणून बी चांगलं तर फळ सुद्धा. एवढं साधं साधं सांगता महाराज, हे कोणाला माहित नाही. पण याच मतावर जर तुम्ही ठाम असाल, बी शुद्ध तर फळ चांगलं, तर माझा आक्षेप आहे. कधी कधी बी पण चांगलं नसतं महाराज, आणि फळही चांगलं नसतं. मग कसं म्हणता शुद्ध बीजापोटी? मी उदाहरण देतो, ऐका. दोत्र्याचं बी पण वाईट आहे. दोत्रा म्हणजे वनस्पती आहे, आणि त्याचं फळ सुद्धा, बी चांगलं आणि फळ वाईट असं आहे का? ते दोन्ही काय आहेत? वाईट आहे तो. आता व्यावहारिक उदाहरण देतो. धृतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ आहे. दोन्ही चांगले का दोन्ही वाईट सांगा? दुर्योधन, धृतराष्ट्र माहित आहेत का तुम्हाला? दुर्योधन देवळात गेला तर चांगला बल काढून नेतो, गेलेलं तिथे नेऊन लावतो. कीर्तनाला आला तर रिकामा पाया नेतो, जाताना दुसऱ्याच्या चपल्या घेऊन जातो. रस्त्यावर खडी टाकली तर पोत्यात भरतो, आपल्या अंगणात नेऊन ओततो. कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. त्याचं नाव काय? दुर्योधन. असे बरेच दुर्योधन समाजात आहेत. म्हणून बी वाईट, फळही वाईट, अशी माणसं जगात कोणालाही आवडत नाही. माणसं उगा म्हणून म्हणतात का बाप तसा, बोला बोला, आणि कुंभार तसा. पहिला प्रकार सांगितला. कधी कधी बी पण वाईट आणि फळ सुद्धा. आता प्रकार 2. कधी कधी महाराज बी चांगलं असतं पण फळ वाईट असतं. ऐका कोणाकडे उदाहरण मी सांगतो. कृष्ण नावाचं बी आहे. हे बी चांगलं आहे का वाईट आहे सांगा बरं? चांगलं आहे हो. त्याच्या पोटी एकुलता एक पोरगा जन्माला आला. त्याचं नाव सांब. देवाचं लेकरू, मोठ्याचं पोरग. बिघडलं. काय नाव होतं त्याचं? कृष्णाच्या खानदानात यादवाचा वंशज म्हणून जन्माला आला. काय नाव होतं त्याचं? अरे बोला, मी विचारू शकतो. देवाच्या पोराचं नाव काय? साम. जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. अशा सुंदर जोडप्याच्या पोटी एकुलतं एक लेकरू जन्माला आलं. काय नाव सांगितलं होतं मी देवाच्या पोराचं? बोला. मोठ्याचं लेकरू आहे ते सांगू? कृष्णाचं पोरग आहे ते. नाही राहिलं माणसात. काय नाव होतं त्याचं? बोला. बिघडलं लेकरं. लेकरं बिघडतात, सांभाळा. वाया गेलं पोरग. साधूची चेष्टा करू लागलं. एक दिवशी तर कहरच केला कृष्णाच्या पोरानं. माणुसकी सोडून दिली. द्या
साडी घातली त्यानं, नटलो. कुणाचं पोरग, काय नाव होतं त्याचं? मेकअप केला. मेकअप करायला काय असते तेव्हा? मेकअप करणं काय लय अवघड नाही, सोपं असतं. आधी फाउंडेशन लावायचं आहे की नाही, त्याच्यावर पावडर लावायची आणि फिल्टर लावून फोटो काढायचा. फाउंडेशनच कशाला लावलं, फिल्टर लावायचं तर. चांगले चांगले ऍप्लिकेशन आले आता सुंदर बनवायचे. अलीकडच्या पोरांना फोटो काढायला आवडतात पण ते बनवायला आवडतात. ऐका, देवानं मेकअप, देवाच्या पोरानं मेकअप केला, साडी घातली. ते काय मिळतं ना, ते केस लांबलेले वाढलेले असे आयते मिळतात ना, मला माहित नाही त्याचं नाव, विंग म्हणतात का? नाही, मी त्यातले लक्ष घालत नाही ना. ते अडकवलं, टिकली लावली, मेकअप केला, गेला हो साधूच्या पुढं. महाराज आहे ना तुम्ही, थांबा म्हणे, 5 मिनिटांना आलो. माघारी गेलो आणि पोटाला चिंध्या बांधल्या, पोट वाढवलं आणि परत महाराजाच्या पुढं. साधू आहे ना, हा, सांगा म्हणे मला काय होईल. माणसानं कोणाची दिल्लगी करावी, साधूची चेष्टा कधी करू नये. महाराज आहे ना, हा, सांगा म्हणे मला काय होईल. महाराज म्हणले, मोठ्याचा पोरगा आहे का, कशाला नादाला लागतो, बी चांगला आहे, जा. नाही म्हणे, सांगितल्याशिवाय उठणार नाहीत. महाराज म्हणले, जा, मुसळ होईल. मुसळच झालं आणि त्याच मुसळानं कृष्णाचं खानदान संपवलं. देवाच्या पोरानं देवाचं खानदान संपवलं. पाणी पाजायला माणूस उरला नाही. आपलं तर रोज ढाब्यावरून धरून आणावं लागतं. बी चांगलं होतं, फळ कुठं चांगलं झालं. मग कसं म्हणता महाराज तुम्ही शुद्ध बीजापोटी? प्रकार 3. कधी कधी महाराज बी वाईट असतं पण जन्माला येणारं फळ फार चांगलं असतं. एखाद्याकडे आहे का उदाहरण, कोण सांगेल मला? हिरण्यकश्यपू नावाचं बी आहे आणि भक्त प्रल्हाद नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलं गोड फळ आहे. नारायण 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 नारायण. हिरण्यकश्यपाचं पोरग भजनाला लागलं. हिरण्यकश्यपाला फोन आला शाळेतनं, तुमचं पोरग भजन करतंय, घेऊन जायला. हिरण्यकश्यप म्हणे, मास्तर पोरा सहित तुम्हाला शिक्षा देईन. पोरानं कुणाचं बी नाव घेतलं पाहिजे, फक्त देवाचं नाव नाही घेतलं पाहिजे. असं आहे का एखादा हिरण्यकश्यपू, त्याला वाटतं आपल्या पोरानं भजन करू नये? हिरण्यकश्यपानं सांगितलं तरी प्रल्हादानं शाळा भरवली, विठ्ठल नामाची शाळा. गावात जायचा, सवंगडी बोलवायचा, गोल करून बसायचे आणि भजन करायचे, नारायण नारायण नारायण. एक दिवशी प्रल्हादानं सगळी पोरं गोळा केली. बसा म्हणे पुढं, मी म्हणतो तसं माझ्या मागं म्हणा. प्रल्हाद म्हणू लागले, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. पाठीमागं पोरं सुद्धा म्हणू लागली. काय नशीब तुम्ही तेव्हा नव्हता. खरं सांगतो, प्रल्हाद अमेरिकेला गेला असता, पुन्हा माघारी सुद्धा आला ना. घ्या बरं सर्वांनी हात वर, एक साथ एक साथ. मी पुढं गातो, तुम्ही मागं म्हणा. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. आवाज, बसणाराचा आवाज पाहिजे. राधारमण हरी गोपाल बोलो. आपण गट पाडवा, गट. आधी महिला गातील, मग पुरुष गातील. आणि जे आधी जास्त जोरानं म्हणतील उद्याची पंगत त्यांना पहिली. आता महिला बरं. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. ज्यांचा आवाज त्यांना पहिली पंगत. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. अरे जेवायचं म्हणले कसा आवाज वाटतो का? तुमचं कुठवर सहन करावं आम्ही. आता आवाज पाहिजे. राधारमण हरी गोपाल बोलो. टाळी टाळी टाळी, हात वर.
हातवर राधारमण हरी गोपाल बोलो राधारमण हरी गोपाल बोलो सर्वजण एक साथ राधारमण हरी गोपाल बोलो राधारमण हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल काळी मला गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि राधारमण हरि गोपाल बोलो राधा राधा राधारमण हरि गोपाल बोलो राधा 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 गोपाल बोलो राधा 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 गोपाल बोलो राधा 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 गोपाल बोलो राधा 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 गोपाल बोलो राधा 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 बोलो राधा 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 गोपाल बोलो राधा 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 बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोपाल कृष्ण भगवान की राधा 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 गोपाल बोलो. व्यवस्थित आला. बी वाईट होतं पण फळ. 3 मुद्दे सांगितले. मग कसं म्हणता महाराज तुम्ही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराजांना जे सांगायचंय ना ते बी आणि फळ अजूनच लक्षात आलं नाही. कर्म नावाचं बी आहे, नाम नावाचं बी आहे आणि देव नावाचं फळ आहे. मग म्हणता येतं शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. कर्म चांगलं करा. ज्याचं कर्म चांगलं असतं कर्मानुबंधेनी मनुष्य लोके न तब्दास ते सूर्यो. इतकं सुंदर कर्म करावं की माणसाच्या देहाला येऊन देव